सुद्धा त्या प्रवचनाचं स्थान त्या ठिकाणी आहे. नमस्कार. रामकृष्ण हरी प्रेक्षक हो, मी ॲडव्होकेट श्रुती देशपांडे मनसोक्त गप्पामध्ये आपलं सहर्ष स्वागत करते. महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. महाराष्ट्राला समृद्ध अशी संत परंपरा लाभली आहे. त्यात अनेक संत आहेत, जसं ज्ञानेश्वर महाराज, नामदेव महाराज आणि शांतीब्रह्म श्री एकनाथ महाराज. संत शिरोमणी एकनाथ महाराज असं आपण म्हणू. आणि एकनाथ महाराजांचा उल्लेख आला की आपल्याला आठवतो पैठण, त्यांचं कार्य. श्रीखंड्यांनी 12 वर्ष महाराजांची केलेली सेवा आणि साक्षात दत्त महाराज त्यांचे सेवेकरी आणि पहारेकरी म्हणून राहायचे, असाही उल्लेख आपल्याला वाचनात आणि ऐकण्यात येतो. तर शांतीब्रह्म एकनाथ महाराजांचे जे पैठणमध्ये सुरू केलेलं अविरत कार्य आहे, समाज सुधारणेचं कार्य म्हणा, संत साहित्य आणि समाज जागृती कार्य असो किंवा भक्ती मार्ग वृद्धिंगत करण्याचं कार्य असो, ते कार्य आजही अविरतपणे पैठणमध्ये चालू आहे. आणि त्यांचे वंशज आज आपल्यासोबत आहेत. एकनाथ महाराजांचे 14वे वंशज, सुप्रसिद्ध कीर्तनकार आणि आदरणीय गुरुवर्य श्री योगीराज महाराज पैठणकर मनसोक्त गप्पामध्ये आपल्यासोबत आहेत. आणि एकनाथ महाराजांच्या बद्दल ज्या काही माहिती असलेल्या गोष्टी आणि अप्रकाशित गोष्टी आज आपण त्यांच्यासोबत जाणून घेणार आहोत. आणि हो, ही वार्ता आणि आमच्या गप्पा शेवटपर्यंत नक्की ऐका आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब आणि शेअर करा. योगीराज महाराज, आपलं खूप खूप स्वागत आहे. धन्यवाद. एकनाथ महाराजांबद्दल तर सर्वश्रुत आहे. एकनाथ महाराज जगप्रसिद्ध असे आहेत. जरी महाराष्ट्राचे मराठी भूमीतले संत असले तरी त्यांचं संत साहित्यामध्ये अमोल असं योगदान आहे. एकनाथी भागवत म्हणू, भावार्थ रामायण, त्यांची भारुडं विनोदी शैली, तिथं सामाजिक स्थिती त्या काळची दर्शवायची. तर हे जे सगळं त्यांनी कार्य केलं आणि भक्ती पांडुरंगाची ती तर सर्व ज्ञात आहे. आणि संत शिरोमणी असंच मी म्हणेन त्यांना. आणि सगळ्या संतांमध्ये अग्रणी ते असे होते. पण त्यांचं बालपण कसं गेलं, का त्यांच्या आईवडिलांनी भक्तीचं बीज त्यांच्या मनामध्ये रोवलं, हे आम्हाला नक्कीच जाणून घ्यायला हवं. बर, छान सुरुवात आपण केली. एकनाथ महाराजांचं कार्य हे जगाच्या पाठीवरती अतुलनीय असं कार्य आहे. अगदी. एकनाथ महाराजांचं बालपणाचा विचार जर आपण केला तर एकनाथ महाराजांचं बालपण हे तसं बरंचसं हालाखीचं गेलं आहे. कारण आई आणि वडिलांचा वियोग एकनाथ महाराज वयाला 3 वर्षाचे असताना त्यांना झाला. म्हणजे मुळीचा मी एका लागलीसे मुळी आहे वंशावळी आजा आजी, असं जनार्दन स्वामींना एकनाथ महाराजांनी सांगितलं. कारण एकनाथ महाराजांचा मूळ नक्षत्रावरती जन्म झाल्यामुळे त्यांचे आई वडील लवकर निवर्तले. चरित्राप्रमाणे जर आपण बघितलं तर एकनाथ महाराज 3 वर्षांचे असताना त्यांचे आई वडील गेले. बराचसा प्रयत्न केला, मात्र काही ते जगू शकले नाहीत. आणि त्यांचा सांभाळ त्यांच्या आजी आजोबांनी केला. चक्रपाणी महाराज हे संतश्रेष्ठ वैष्णववीर भानुदास महाराजांचे पुत्र. एकनाथ महाराजांना जी परंपरा प्राप्त झालेली आहे ती परंपरा ही आईवडिलांकडनं झाली असं नाहीये, ही त्यांच्या घराण्यामध्ये चालत आलेली आहे. आणि घराण्यामध्ये किती जुनी आहे परंपरा ही, तर भानुदास महाराज हे एकनाथ महाराजांचे पणजोबा आहेत. म्हणजे भानुदास महाराजांच्या पुत्राचं नाव चक्रपाणी महाराज, त्यांच्या पुत्राचं नाव सूर्यनारायण महाराज, आणि सूर्यनारायण महाराज आणि रुक्मिणी आईसाहेब यांच्या पोटी एकनाथ महाराजांचा अवतार झालेला आहे. त्यामुळे भानुदास महाराज जे त्यांचे मूळ पुरुष आहेत, म्हणजे आमचे जे मूळ पुरुष आहेत, ते भानुदास महाराज म्हणतात आमुची एक कोळी पंढरीचा नेम वाचे सदानाम विठ्ठलाचे. म्हणजे आमच्या कुळामध्ये ही परंपरा चालत आलेली आहे. जसं प्रत्येक घराचं काही वैशिष्ट्य असतं, कोणाची काही कुळदेवता असते. लग्न झाल्याच्या नंतर ओव्हर यात्रा वगैरे करण्यासाठी लोक जातात. आपण जर त्यांना विचारलं की तुमची ही कधीपासूनची परंपरा आहे, तर त्यांचं उत्तर जे असतं तेच माझं उत्तर आहे की अनादी काळापासूनची. आणि त्यामुळे ही अनादी काळाची जी परंपरा आहे ही एकनाथ महाराजांच्या पर्यंत अव्याहतपणे आणि न तुटता ही चालत आलेली आहे. त्यामुळे लहानपणामध्ये आजी आजोबांनी जो सांभाळ केला त्याचा प्रचंड परिणाम हा एकनाथ महाराजांच्या पूर्ण जीवनावरती झालेला आहे. म्हणजे 6व्या वर्षी नाथ महाराजांचं मौंजी बंधन झाल्याच्या नंतर 6 ते 12 या कालखंडामध्ये 4 वेद, 6 शास्त्र आणि 18 पुराण यांचं पूर्ण ज्ञान एकनाथ महाराजांनी अवगत केलं. मग त्यामध्ये ज्ञानेश्वरीचं अध्ययन असेल, त्यामध्ये श्रीमद भागवताच्या श्रीधरी टीकेचा विशेषत्वानं आपल्याला उल्लेख करावा लागेल. कारण एकनाथ महाराजांनी स्वतः श्रीधरी टीकेचा उल्लेख केलेला आहे की श्रीधरे माधवी टीकाकार, त्या टीकाकारांनी सांगितलं की सद्गुरूंचं महत्व, आणि म्हणून सद्गुरूंचं महत्व कळाल्याच्यामुळे
मी जनार्दन स्वामींकडे आलेलो आहे, ही एकनाथ महाराजांची भाषा आहे. म्हणून वातावरण एखाद्या महापुरुषाचा जो अवतार आहे हा चांगल्या कुळातच होतो. जरी आपल्याला असं वाटलं की एखादं कुळ सामान्य आहे, परंतु ते सामान्य व्यावहारिक दृष्ट्या असेल, पारमार्थिक दृष्ट्या तो अधिकार मोठा आहे. म्हणजे पवित्र ते कुळ पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेती. ते कुळ पवित्र आहे आणि तो देश पवित्र आहे, जिथे हरीचे दास जन्म घेतात, असं तुकाराम महाराजांनी सांगितलेलं आहे. अनेक संतांची अशी प्रमाण आहेत. त्यामुळे आपण जर पाहिलं तर एकनाथ महाराजांचा जन्म भानुदास महाराजांसारख्या महान अशा संतांच्या कुळात झाला, जसं वर्णन अनेक संतांनी करून ठेवलंय. भानुदासाचे कुळी महाविष्णूचा अवतार, क्षेत्र प्रतिष्ठान वसती गोदावरी तीर, ओवाळू आरती स्वामी एकनाथा, तुमचे नाम घेता हरे भव भय चिंता. अशा पद्धतीनं निळोबारायांनी एकनाथ महाराजांची आरती लिहिलेली आहे, त्याच्यामध्ये म्हटलंय. किंवा प्रत्यक्ष परब्रह्म भानुदासाचे कुळी स्वये वनमाळी अवतरले. असं वनमाळी म्हणजे परमात्माच महाविष्णू हा एकनाथ महाराजांच्या रूपानं अवतीर्ण झालेला आहे. दुसरं जर सांगायचं झालं, एकनाथ महाराज हे महाविष्णूचे अवतार आहेत, याचंही अनेक ठिकाणी वर्णन आलेलं आहे. एकनाथ महाराजांच्या शिष्य परंपरेतले कृष्णदेवराय, एकनाथ महाराजांच्या परंपरेतले कृष्णदयाळू महाराज म्हणून आहेत. तर त्यांनी एकनाथ महाराजांचं एक दशक लिहिलेलं आहे. तर त्या दशकामध्ये त्यांनी असं लिहिलं आहे, त्याची शेवटची ओळ अशी आहे की श्री एकनाथ विबुधा वर्णावतारी. म्हणजे सप्रेमयुक्त घडली गुरुभक्ती साची, झाली कृपा सफल साध्य जनार्दनाची, ब्रह्मैव बोध समता निज निर्विकारी, श्री एकनाथ विबुधा वर्णावतारी. ही जी ओळ आहे ही प्रत्येक श्लोकामध्ये सारखी. याचा अर्थ असा आहे की एकनाथ महाराज श्री एकनाथ विबुध अभरण अवतारी. श्री एकनाथ म्हणजे विबुध म्हणजे देव, आभरण म्हणजे देवांचा जो आभूषण आहे असा महाविष्णू. श्री एकनाथ विबुध अभरण अवतारी, अशा महाविष्णूचे अवतार आहेत, असा एकनाथ महाराजांचा उल्लेख त्यांच्या जन्माचा आणि अवताराचा करता येईल. अद्भुत. अगदी एकनाथ महाराजांच्या जन्माबद्दल तर सांगितलं. अगदी म्हणजे तुम्ही जसं आता म्हटलं महाराज की एखाद्या साधारण घर आणि घराणं जरी आपल्याला दिसत असलं तर पूर्वजन्मीची पुण्याई लागते त्याला, आणि ती पूर्वजन्मीची पुण्याई तुमच्या घराण्याला लाभली आणि तुम्हालाही निश्चितच आहे. तुम्ही त्या घराण्याला खूप सौभाग्यशाली वारसा चालवताय समर्थपणे. त्यांच्या कुळामध्ये आम्हाला जन्म प्राप्त झाला. म्हणजे आम्हाला माहिती नाही की काय आम्ही पुण्य केलेलं असेल. आणि मी नेहमी सांगतो, गमतीनं म्हणा किंवा खरं म्हणा, जी की खरीच गोष्ट आहे, की काही जणांचा जन्म एका संतांच्या कुळात झाला, आमचा जन्म 2-2 संतांच्या कुळात झाला. भानुदास महाराज आणि एकनाथ महाराज यांनी महाराष्ट्राच्या वारकरी संप्रदायासाठी प्रचंड असं कार्य केलेलं आहे. म्हणजे भानुदास महाराजांनी पांडुरंगाची मूर्ती जी कर्नाटकामध्ये कृष्णदेवराजांनी नेली होती ती पुन्हा आणली आणि त्यांच्या हस्ते पुनर्स्थापना झाली. त्यानंतर पांडुरंगाची मूर्ती ही महाराष्ट्राच्या बाहेर गेली नाही. हा इतिहास आपल्याला सर्वांनाच ज्ञात आहे. त्यानंतर भानुदास महाराजांची समाधी सोळखांबीमध्ये आहे, जिथे आपण सोळखांबी पांडुरंगाच्या मंदिरामधून सोळखांबीतून चौखांबीत जातो. उजव्या हाताला जो चौथरा आहे षटकोनी, त्याच्यावर ज्या पादुका आहेत, ते स्थान म्हणजे भानुदास महाराजांच्या समाधी. आणि मला असं वाटतं म्हणून तुम्ही भानुदास एकनाथ असं म्हणता, आधी एकनाथ महाराजांचा उल्लेख येत नाही. बरोबर, आधी भानुदास तेही महाराज. खूप लोकांना प्रश्न असतो की असं का म्हटलं जातं. अगदी अगदी बऱ्याच जणांना एकनाथ महाराज माहिती आहेत, भानुदास महाराजांच्या बाबतीमध्ये एवढं. काही लोकांना असं वाटतं, एक साधा प्रश्न त्यांचा, म्हणजे हे आडनाव आहे का, आधी काय येतं का वडिलांचं नाव, नेमकं काय या नावामागे. तर एकनाथ महाराजांचे पणजोबा म्हणजे भानुदास महाराज, आणि त्यामुळे भानुदास एकनाथ. तर भानुदास महाराजांचं नाव घेण्या एवढं काय त्यांचं कार्य आहे, तर हे सर्वात मोठं कार्य आहे की भानुदास महाराजांनी पांडुरंगाची मूर्ती पंढरपुरामध्ये आणली. एकनाथ महाराजांचं कार्य जर बघितलं तर ते विविधांगी आहे. त्याच्यात मुख्य कार्य जर बघितलं तर संत श्रेष्ठ कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीचा शोध हा एकनाथ महाराजांनी घेतला. त्यांच्या समाधीचा जीर्णोद्धार हा एकनाथ महाराजांनी केला. एकनाथ महाराजांनी ज्ञानेश्वर महाराजांच्या आळंदी स्थित समाधीचं नित्य पूजनाची व्यवस्था त्यांच्या शिष्यांकरवी लावून घेतली. त्या व्यतिरिक्त आज जे आळंदी गाव आपल्याला दिसतं, तर त्याची भूमिका मध्यंतरीच्या कालखंडामध्ये म्हणजे 200 वर्षांच्या कालखंडामध्ये आळंदी हे गाव हे लुप्तप्राय झालं होतं. निदान समाधीचं स्थान तरी तसं झालं होतं, त्याचं वर्णन आपल्याकडे आहे. आणि बहुळ गावच्या एका अधिकाऱ्याकडे ते गाव असताना त्यांना ही गोष्ट कळाली आणि मग त्यांनी तिथली डेव्हलपमेंट केली, असं वर्णन नाथ महाराजांच्या चरित्रामध्ये आहे. तर त्या ठिकाणी नाथ महाराजांनी ज्ञानोबारायांच्या समाधीचा जे कार्य केलेलं आहे, त्या कार्यामुळे एकनाथ महाराज हे एक वारकरी संप्रदायाच्या दृष्टीनं आणखी एक मोठं कार्य म्हणून करणारे असे संत म्हणून ओळखले जातात.
एकनाथ महाराजांनी कार्तिकीची जी यात्रा आहे ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधी सोहळ्याची, ती सुद्धा सुरू केली. आणि महत्वाचं म्हणजे जी ज्ञानेश्वरी आज लाखो वारकरी वाचतात, ती ग्रंथराज ज्ञानेश्वरी याची शुद्ध प्रत एकनाथ महाराजांनी आपल्याला दिली. हे 2 महत्वाचे कार्य जर आपण बघितले, म्हणजे मी नेहमी सांगतो की वारकरी संप्रदाय जो आहे हा देवतेच्या दृष्टीनं पांडुरंगाला मानणारा आणि संतांच्या दृष्टीनं जर बघितलं तर ज्ञानेश्वर महाराज हे प्रमुख संत गणले जातात. या दोनही प्रमुखांच्या संबंधानं मोठं कार्य या 2 संतांच्या माध्यमातून घडलं आणि त्याचमुळे भानुदास एकनाथ हे एक जी भजनाची परंपरा आहे ही वारकरी संप्रदायात ते विरुद्ध म्हणून थोडक्यात भानुदास एकनाथ असंच म्हटलं. हो. आणि हे आज आम्हाला म्हणजे कळलं की आधी असं वाटायचं एकनाथ महाराजांनी ती मूर्ती आणली पांडुरंगाची कृष्णदेवरायाकडून, पण भानुदास महाराज होते ते, म्हणजे पणजोबा एकनाथ महाराजांचे पणजोबा. अगदी म्हणजे घराण्यामध्ये एकनाथ महाराजांच्या आधीपासून ही परंपरा होतीच, अगदी संत परंपरा म्हणू आपण. आमच्या कुळामध्ये चालत आलेली आहे, याच्यावरूनच आपल्याला लक्षात. आणि तुम्ही म्हणालात तसं अनादी काळापासून, त्याला काही म्हणजे वेळेचा असा लेखाजोखाच आपण नाही लावू शकतो. एकनाथ महाराजांचं बालपण आणि वंश परंपरागत आणि संत जे आहे, संतांचं सानिध्य लाभलं कसं, आणि पणजोबा संत होते त्यांचे असं आपण सांगितलं. पण त्यांचे जे गुरु, प्रत्येक संतांना म्हणा किंवा साध्या मनुष्याला गुरुशिवाय तर गती नाही. तर मग गुरु प्राप्ती त्यांना कधी झाली आणि त्यांचे गुरु नेमके कोण होते? खरं खूप छान प्रश्न आहे. एकनाथ महाराज हे एक आगळं वेगळं व्यक्तिमत्व आहे. वंश परंपरेनं वारकरी संप्रदाय आणि गुरु परंपरेनं दत्त संप्रदाय, अशा दोन्हींचं एकत्रीकरण म्हणजे एकनाथ महाराजांचं जीवन आहे. काही संत जर आपण बघितले तर त्यांची वारकरी संप्रदायाची परंपरा आहे आणि गुरु परंपरा सुद्धा वारकरी संप्रदायाचीच आहे. पण एकनाथ महाराजांचं हे वैशिष्ट्य आहे जीवनाचं की या 2 परंपरेचं एकत्रीकरण हे एकनाथ महाराजांच्याकडे आहे. म्हणजे भानुदास महाराजांच्या पासून आलेली किंवा त्यांच्याही आधीपासून आलेली वारकरी परंपरा आणि सद्गुरू जनार्दन स्वामी यांच्याकडून आलेली भगवान दत्तात्रेयाची परंपरा. आता 12व्या वर्षी जेव्हा एकनाथ महाराजांनी ह्या सगळ्या गोष्टी जाणल्या तेव्हा गुरुशिवाय पर्याय नाही हे त्यांना कळालं. त्यांचे जे गुरुजी होते, जे भागवत त्यांना शिकवायचे, त्यांना त्यांनी विचारलं की तुम्ही एवढं देवाचं नाव सांगता, ही देवाची प्राप्ती तुम्हाला झाली आहे का? तेव्हा त्यांनी सांगितलं की आम्ही शुष्क बोलणारी आहेत, आमच्याकडे ती भगवत प्राप्ती आम्हाला झालेली नाहीये. मग एकनाथ महाराजांनी विचारलं, मला जर भगवत प्राप्ती करून घ्यायची असेल तर मी काय केलं पाहिजे? त्यांनी असं उत्तर दिलं की सद्गुरूंच्या शरणागतीमध्ये गेलं पाहिजे. बरीच मंडळी अशी आहेत की जे आयुष्यभर परमार्थ करतात, पण परमार्थ करत असताना परमार्थामध्ये सद्गुरूंचं किती महत्व आहे याची जाण त्यांना नसते. म्हणजे काही जण असं म्हणतात आम्ही 50 वर्षांपासून वारी करतो, काही जण म्हणतात आम्हाला 4-5 तास पूजन केल्याशिवाय बरं वाटतच नाही, काही जण तीर्थयात्रेला जातात. म्हणजे प्रत्येकाची आपली आपली एक भूमिका असते आणि ती क्रिया म्हणजे भक्ती अशी त्यांची भावना असते. आता ही क्रिया करत असताना आपण जर बघितलं तर सद्गुरू प्राप्ती हे अत्यंत महत्वाचं कारण परमार्थाच्या दृष्टीनं प्रगतीसाठी आपल्याला पाहायला मिळतं. कारण सद्गुरूशिवाय दुसरा पर्याय नाही. एकनाथ महाराजांचा एक सुंदर अभंग आहे. वारकरी संप्रदायाचा महामंत्र रामकृष्ण हरी आहे. आम्हाला सगळ्यांना माहिती आहे की हा रामकृष्ण हरी मंत्र आहे, परंतु हा मंत्र जोपर्यंत गुरुच्या मुखातून येत नाही तोपर्यंत त्या मंत्राला मंत्र म्हणता येणार नाही, ते नाम झालं. मग नाम मंत्र केव्हा होणार आहे? जेव्हा ते सद्गुरूंच्या मुखातून आपल्यापर्यंत येतं. म्हणजे शास्त्र असं सांगतं की गुरुमंत्र हा षटकर्णी नसावा, म्हणजे 6 कानांनी ऐकलेला नसावा. सांगणाऱ्याचे 2 कान आणि ऐकणाऱ्याचे 2 कान. मंत्र जरी माहिती असला तरी ह्या 4च कानांनी म्हणजे दोघांनीच ऐकलेला असावा. आता हे करत असताना अनेक ठिकाणच्या परंपरा आहेत, मंत्र उपदेश देण्याच्या वेगवेगळ्या आहेत. आपल्याला त्याच्या तपशिलामध्ये आता जाण्याचं काही कारण नाहीये. पण गुरुमुखे घेता तो निर्दोष, येरवी आयास पडे कष्ट, रामकृष्ण हरी मंत्र हा सोपा, उच्चारिता खेपा खंडे कर्म. रामकृष्ण हरी आम्हाला माहितीये, मात्र गुरुच्या मुखातून घेतला तर तो निर्दोष आहे, नाहीतर येरवी आयास पडे कष्ट. कष्ट पडतात म्हणजे काय? नामस्मरण होणार आहे पण मंत्र म्हणून त्याचा जप होणार नाही, असा त्याचा अर्थ आपण करू शकतो. मग जनार्दन स्वामी हे दौलताबाद किल्ल्याचे किल्लेदार, त्यांच्याकडे तू जा म्हणजे तुला योग्य सद्गुरू मिळतील. लोकांना ही गोष्ट लक्षात येत नाही की गुरु वेगळा आणि सद्गुरू वेगळा आहे. लोक गुरु आणि सद्गुरू
यांना एक समजतात. व्यावहारिक माहिती देणारा हा गुरु आहे, मात्र भगवत तत्वापर्यंत आपल्याला नेणारा किंवा भगवंताची अपरोक्ष आपल्याला प्राप्ती करून देणारा हा सद्गुरू आहे. एकनाथ महाराजांची एक ओवी एकनाथी भागवतातली फार सुंदर आहे. मंत्र तंत्र उपदेशिते घरोघरी गुरु आहेत आईते, जो शिष्याते मिळवी सद्वस्तु ते श्रीकृष्ण त्याते सद्गुरू मानी. म्हणजे मंत्रतंत्रांचा उपदेश करणारे घरोघरी आपल्याला गुरु मिळतील, मात्र आपल्या शिष्याला जो सद्वस्तू म्हणजे परमात्म्यापर्यंत पोचवतो तो खरा सद्गुरू आहे. म्हणजे व्यावहारिक माहिती देणारा हा गुरु आणि पारमार्थिक माहिती देऊन परमात्म्यापर्यंत पोहोचवणारा हा सद्गुरू. त्यामुळे दौलताबाद किल्ल्याचे म्हणजे देवगिरी किल्ल्याचे किल्लेदार जनार्दन पंत देशपांडे हे एकनाथ महाराजांचे सद्गुरू. त्यामुळे राजकारणामध्ये असताना एकनाथ महाराजांनी जनार्दन स्वामींनी राजकारणामध्ये असताना सुद्धा त्यांचा आध्यात्मिक अधिकार जो आहे हा स्वतःकडे राखून ठेवला होता. त्यांचा अधिकार सांगताना वर्णन असं आहे की मुस्लिमांची राजवट होती. एकनाथ महाराजांच्या कालखंडामध्ये मुस्लिमांची राजवट होती. म्हणजे यादवांचं राज्य जेव्हा संपुष्टात आलं तेव्हा बहामनी राजवट ही पूर्ण भारतभर पसरली. सगळे किल्ले गडकोट ह्या सगळ्या गोष्टी ह्या मुस्लिमांकडे गेल्या आणि त्या राजवटीकडे गेल्यानंतर तिथे जनार्दन स्वामी हे त्यांच्या पदरी किल्लेदार होते. शुक्रवारी सुट्टी असायची, पण देवगिरी किल्ला हा असा एकमात्र किल्ला आहे की जिथे गुरुवारी सुट्टी असायची. त्याचं कारण म्हणजे जनार्दन स्वामींचे गुरु हे भगवान दत्तात्रेय आहेत. त्यामुळे एकनाथ महाराजांची परंपरा जर आपण बघितली, जो निर्गुण निराभास जेथुनी उद्भव शबल ब्रह्मास, आदिनारायण म्हणती जास तो सर्वांसी आदी गुरु, तयाचा ब्रह्मा अनुग्रहित ब्रह्मा अत्रीच उपदेशित, अत्रिपाद प्रसादित श्री अवधूत दत्तात्रेय. दत्तात्रेय परंपरा सहस्त्रार्जुन यदु दुसरा, जनार्दन शिष्य तिसरा केला खरा कलियुगी, जनार्दन कृपेस्तव जाण समूळ निरसले भवबंधन, एका जनार्दनी शरण झाली संपूर्ण परंपरा. किंवा अनेक प्रमाणं नाथ महाराजांनी सुद्धा वेगवेगळ्या ग्रंथामध्ये दिलेली आहेत. तर अशा पद्धतीनं आदिनारायण विधी म्हणजे ब्रह्मदेव, अत्रि ऋषी जे की दत्तात्रेयांचे सद्गुरू पण आहेत आणि पिताश्री पण आहेत, आणि अत्रि ऋषींचे पुत्र दत्तात्रेय, दत्तात्रेयांचे शिष्य जनार्दन स्वामी आणि जनार्दन स्वामींचे शिष्य एकनाथ महाराज, अशी परंपरा एकनाथ महाराजांची सद्गुरूंची जी आहे ती दत्तात्रेयांपासून आणि वारकरी संप्रदायाची परंपरा जी आहे ती भानुदास महाराजांच्यापासून आलेली आहे. असं या दोन्हींचं एकत्रीकरण म्हणजे एकनाथ महाराजांचं पारमार्थिक आयुष्य आहे. खरंच महाराज, तुम्ही आता एकनाथ महाराजांचं वर्णन केलंय. दोन्ही विचारधारांचा संप्रदायांचा सुंदर मिलाफ म्हणजे एकनाथ महाराज. दत्तात्रयांचं जे म्हणू वरदान आणि दत्तभक्ती मिळाली गुरूंकडून, जनार्दन स्वामींकडून, आणि वारकरी संप्रदाय स्वतःच्या घरातून आजोबांकडनं पणजोबांकडनं मिळाला असं आपण म्हणू. पण तुम्ही आता सांगितलं दत्तभक्त एकनाथ महाराज होते, दत्तभक्त होते, दत्तानुग्रही होते. पण मी असं ऐकलंय की दत्त महाराज स्वतः त्यांचे चोपदार आणि पहारेदार म्हणून उभे असायचे. ही काय कथा आहे? खरं तर ही विलक्षण कथा आहे. एकनाथ महाराजांना दत्तात्रेयांनी अनेकदा दर्शन दिलेलं आहे. खरं तर एकनाथ महाराजांना फाल्गुन वद्य षष्ठीला दत्तात्रेयांचं सर्वप्रथम दर्शन झालं. जनार्दन स्वामींनी दौलताबाद किल्ल्याच्या जवळ असणाऱ्या शुलीभंजन पर्वताला एकनाथ महाराजांना नेलं आणि तिथे एक मोठी विलक्षण कथा घडली आणि तिथे दत्तात्रेयांचा साक्षात्कार त्यांना घडवून दिला. एकनाथ महाराजांना तिथे समाधी लागली, पण दत्तप्रभूंनी सांगितलं की त्यांच्या डोक्यावरती हात ठेवून समाधी यांची उतरवा, कारण याला जर समाधीचं सुख प्रिय वाटू लागलं तर त्याच्या हातून मोठी ग्रंथसंपदा येणार आहे, ती होणार नाही. जर समाधीचं सुख त्याला आवडू लागलं तर समाजामध्ये याला फिरायचं आहे, याला लोकांचं कल्याण करायचं आहे. त्यामुळे समाधीचं सुख ज्याला मिळतं तो लोकांपासून बाजूला पडतो, त्यामुळे याला समाजामध्ये राहू द्यात अशी आज्ञा दत्तप्रभूंनी केलेली. आणि त्यानंतर जनार्दन स्वामी योग्य तो उपदेश एकनाथ महाराजांना केला. पण नाथ महाराजांच्या जीवनाकडे आपण बघितलं तर त्यांचंच एक वाक्य मला आठवतं की नाथाच्या घरची उलटी खुणं. खरं तर त्याचा अर्थ वेगळा आहे, ते वेगळ्या कॉन्टेक्स्टमध्ये नाथ महाराजांनी बोललेला आहे. पण अगदी बघायचं झालं तर तुम्ही जसं म्हणालात की जनार्दन स्वामी हे एकनाथ महाराजांचे गुरु आणि त्यांचे गुरु भगवान दत्तात्रेय, मात्र गुरूंचाही गुरु एकनाथ महाराजांच्याकडे सेवा करतो, ही विलक्षणता एकनाथ महाराजांच्या जीवनामध्ये पाहायला मिळते. आणि यात भगवान दत्तात्रेयांची व्यापक दृष्टी सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. कारण आपल्या भक्तांकडे एक शिष्य, साधारण भक्त असं म्हणून देव कधी पाहत नाही, तर त्याची भूमिका अशी असते की
ये यथामाम प्रपद्यन्ते तांस तथैव भजाम्यहम. जो मला जसं भजतो त्याला मी तसं भजतो. ही भूमिका आणि तुम्ही जी कथा म्हणालात ती अगदी बरोबर आहे. अंबेजोगाईला एक दासोपंत स्वामी म्हणून एक फार महान दत्तभक्त होत गेले. खूप मोठं लिखाण त्यांचं असायचं. एकनाथ महाराज काशीहून येत असताना त्यांना आमंत्रण द्यायला गेले. जेव्हा आमंत्रण द्यायला गेले तेव्हा भगवान दत्तात्रय आणि दासोपंत स्वामी हे सोंगट्या खेळत बसले होते. अधिकार एवढा आहे दासोपंत स्वामींचा की भगवान दत्तात्रय त्यांच्याबरोबर सोंगट्या खेळतात. मात्र सेवकांनी शिष्यांनी कोणीतरी सांगितलं की पैठणचे एकनाथ महाराज तुमच्याकडे आलेले आहेत. असं म्हटल्यानंतर भगवान दत्तात्रय तिथनं गुप्त झाले. मग एक मोठा माणूस किती जरी असला तरी एक सूक्ष्म अभिमान, अहंकार एक मनामध्ये निर्माण होण्याची शक्यता असते. आणि दासोपंत स्वामींना असं वाटलं की दत्तात्रय माझ्याबरोबर सोंगट्या खेळतात पण एकनाथ महाराजांना दर्शनही मिळालं नाही, म्हणजे मी कदाचित दत्तात्रयांचा जवळचा भक्त असावा असा त्यांच्या मनामध्ये विचार आला. पण एकनाथ महाराजांनी त्याच्याकडे खरं तर फार लक्ष दिलं नाही. स्वामींनी सांगितलं, हो तुम्ही दारात असाल तोपर्यंत दत्तात्रय माझ्याबरोबर सोंगट्या खेळत होते, पण तुम्ही नेमका आलात आणि ते गुप्त झाले. नाथ महाराजांनी सांगितलं, कदाचित आमचं ते भाग्य नसेल की दत्तात्रयाने आम्हाला दर्शन द्यावं. मग येणं कशासाठी केलं तर म्हणले, आमच्याकडे गोकुळाष्टमीचा उत्सव आहे आणि त्या उत्सवामध्ये आपण यावं. येण्याचं कबूल केलं आणि मोठ्या थाटामध्ये दासोपंत स्वामी पैठणला आले. वर्णन असं आहे की अनेक बैलगाड्या घेऊन ते आले. त्याच्यामध्ये शिधा पाणी सुद्धा घेऊन आले की आपल्यातर्फे पण काहीतरी सेवा घडावी. म्हणजे हे सगळे महात्मे आहेत, लक्षात ठेवा. मात्र कधी कोणाच्या अंतःकरणामध्ये सूक्ष्म अहंकार, अभिमानी हे सांगता येत नाही, पण तो सुद्धा भगवंताला आवडत नाही. तिळमात्र जरी होय अभिमान, मेरू तो समान भारदेवा. देवाला तो मेरू पर्वताप्रमाणे मोठा वाटतो. किंवा ईश्वरस्य अपि अभिमान द्वेषित्वात दैन्य प्रियत्वाच असं नारदांनी त्यांच्या भक्तिसूत्रामध्ये म्हटलेलं आहे. तर देवाला तो अभिमान सहन झाला नाही आणि भगवान दत्तात्रयांनी त्या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं. आणि जेव्हा दासोपंत स्वामी एकनाथ महाराजांच्या वाड्यामध्ये येऊ लागले तेव्हा आतमध्ये प्रवेश करणार तेव्हा चोपदारांनी काठी आडवी केली आणि एकतर आमंत्रण दिलंय आणि कोण अडवतंय आपल्याला असं म्हणून जेव्हा वर तोंडाकडे बघितलं तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की प्रत्यक्ष दत्तप्रभुनाथ महाराजांच्या दारामध्ये उभे आहेत. आश्चर्य वाटलं. ते पाया पडू लागले. त्यांनी सांगितले, पाया माझ्या नाही पडायचा, मालक आतमध्ये बसलेले आहेत. म्हणजे वर्णन असं आहे, दासोपंतांचा अभिमान गेला घेताची दर्शन, धन्य धन्य एकनाथा तुमचे चरणी माझा माथा, दत्तात्रय चोपदार येथे उभे काठी कर, निळा शरण तुमच्या पाया अनन्य भावी नाथराया. निळोबारायांनी वर्णन केलेलं आहे. नाथ महाराजांना वर्णी दिली दत्तात्रयांनी की दासोपंत बाहेर आलेले आहेत. नाथ महाराज धावत आले आणि एकमेकांना प्रेमालिंगन दिलं. त्यावेळी एकनाथ महाराजांचा अधिकार कळाला. दासोपंत स्वामींना त्यावेळी कळालं की का दत्तप्रभू त्या दिवशी गुप्त झाले असावेत, कारण ते तर इथं सेवा करतायत. सेवक जर खेळत बसला तर मालकाला आवडेल का, ही भूमिका त्यावेळी दासोपंत स्वामींच्या लक्षात आली. म्हणून दत्तप्रभू ही अशी देवता आहे, ती आजही तुम्हाला दर्शन देते, आजही त्यांची अनुभूती आपल्याला प्राप्त होते. तुम्ही जर हल्लीच्या काळातले सगळे महात्मे बघितले तर ते दत्तावतारी किंवा दत्ताचे उपासकच आपल्याला पाहायला मिळतात. कारण दत्तप्रभू आजही वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन वेगवेगळी क्रिया करतात हे आपण ऐकतोच. त्यामुळे दत्तात्रयांची अशी कृपा एकनाथ महाराजांवरती झालेली. म्हणून गुरूंचेही गुरु जरी दत्तप्रभू असले तरी दत्त चोपदारी करीतसे, निळा म्हणे देव राबेजाचे घरी, दत्त चोपदारी करीतसे असं वर्णन एकनाथ महाराजांच्या जीवनामध्ये आले. आरतीही किती सुंदर लिहिली एकनाथ महाराजांनी. अगदी अगदी त्यातच वर्णन, त्यामध्ये सगळं वर्णन त्याच्यामध्ये झालेलं आहे. खूप सुंदर. म्हणजे एकनाथ महाराज म्हणजे फक्त वारकरी संप्रदाय नाही, दत्त संप्रदायातही तितकेच प्रसिद्ध आणि अधिकारी पुरुष आहेत असं आपण आणि फार म्हणजे बऱ्याच कमी लोकांना माहिती असण्याची शक्यता आहे. एकनाथ महाराज म्हणजे वारकरी संप्रदायात तर योगदान आहेच. एकनाथ महाराजांच्या योगदानाशिवाय वारकरी संप्रदाय हा म्हणजे त्याचा उल्लेख काय इतिहासच पुढे जात नाही. पण दत्त संप्रदायातही तितके अधिकारी. एकनाथ महाराजांना आधारस्तंभ म्हटलंय, वारकरी संप्रदायाचा आधारस्तंभ. एकनाथ महाराजांबद्दल खूप अशी अद्भुत आणि चमत्कारिक माहिती आपल्या प्रेक्षकांना ऐकायला मिळत आहे. शांतीब्रह्म एकनाथ महाराज म्हणतात. शांतीब्रह्म म्हणजे श्री एकनाथ महाराज. हो. तर ही बिरुदावली म्हणा, हे नाव त्यांना कसं? प्रत्येक संतांचं काहीतरी वैशिष्ट्य असतं.
त्याप्रमाणे एकनाथ महाराजांचं वैशिष्ट्य म्हणजे ते जीवनभर शांत वृत्तीनं जगले. आता ज्याची समाजाला गरज आहे त्याचं आदर्श स्थान म्हणजे एकनाथ महाराज. आज जगाला शांतीची गरज आहे आणि ती शांती आम्हाला एकनाथ महाराजांनी दिली. त्यांचं एक फार सुंदर वाक्य आहे, शांतीचेनी सवे धरी वेगे सोय, एका जनार्दनी पाय पावशील. तुला जर का भगवंताचे चरण प्राप्त करायचे असतील तर तू शांत वृत्तीनं जगायचं शिकलं पाहिजेस. ही एकनाथ महाराजांच्या जीवनातली शिकवण आहे. संत महात्मे जेव्हा एखादी शिकवण देतात तेव्हा त्याचं आचरण त्यांनी केलेलं असतं. म्हणजे आधी केले मग सांगितले. या न्यायाप्रमाणे एकनाथ महाराजांनी सगळ्या गोष्टी आधी अनुभवल्या आणि मग अनुभव आले अंगात ते या जगात येत असो, ही संतांची भूमिका असते. त्यामुळे एकनाथ महाराजांच्या जीवनामध्ये अशांतीचे अनेक प्रसंग आलेले असताना त्यांनी शांती कधी ढळू दिलेली नाही. मी नेहमी असं सांगतो की एकनाथ महाराजांचे 2-3 प्रसंग लोकांना माहिती आहेत आणि लोकांना वाटतं त्या कथा म्हणजे एकनाथ महाराज आहेत, पण त्यापेक्षा प्रचंड व्याप्ती त्यांच्या कार्याची, त्यांच्या चरित्राची आहे. आम्हाला एकनाथ महाराजांच्या कथा माहिती आहेत. गाढवाला पाणी पाजलं, हरिजनाचं मूल कडेवर घेतलं, श्राद्धानं जे आहे ते पितरांना दिलं आणि यवन अंगावर थुंकला, प्रसाद देऊन मुक्त. ती तर खूप प्रसिद्ध कथा. ह्या 3-4 कथांव्यतिरिक्त एकनाथ महाराजांचं चरित्र लोकांना माहिती नाही. एकनाथ महाराजांनी जीवनातल्या प्रत्येक प्रसंगाला शांत वृत्तीनं सामोरे गेलेले आहेत. त्यांची दृष्टी जर आपण बघितली तर त्यांच्या तत्वज्ञानामध्ये जे ते सांगतात तसं आचरण करतात आणि जसं आचरण करतात तसं ते सांगतात. हा स्वभाव एकनाथ महाराजांचा आहे. म्हणून त्यांच्या या शांत वृत्तीच्या संबंधानं अनेक कथा आपल्याला पाहायला मिळतात. त्यातली एक अगदी वानगी दाखल बघायची झाली तर पैठणमध्ये एक ब्राह्मण आला आणि त्याला त्याच्या मुलाची मुंज करायची होती. मुंज करण्यासाठी अर्थात पैसा लागणार होता. तो पैसा त्याच्याकडे नव्हता. मग तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी, पैठण सारख्या ठिकाणी गेलं, कारण समृद्ध शहर होतं पैठण, तर आपल्याला कोणीतरी मदत करेल या भावनेनं तो ब्राह्मण आला आणि कुचर ओट्यावरती काही लोक बसलेली होती. तोही फेमस होता कुचर ओटा पैठण, आणि अजूनही आहे का? त्याच्यावर सध्या कोणी बसत नाही. म्हणजे एकनाथ महाराजांनी त्याचा काय म्हणून बिमोड केला. बरोबर. तर त्या कुचर ओट्यावरती काही मंडळी बसलेली आणि बसल्यानंतर त्यांनी सांगितलं की मला मुंजीसाठी असे 250 रुपये पाहिजेत. तर त्यांना लक्षात आलं की हा आपल्याला माणूस चांगला गाठला आहे, ज्याच्या माध्यमातून आपण एकनाथ महाराजांना त्रास देऊ शकतो. कारण एकनाथ महाराजांनी त्यांचं तत्वज्ञान अशा पद्धतीनं मांडलं होतं की तुम्ही कर्मकांडामध्ये अडकू नका, कर्मकांड करू नका असं संतांनी कधी म्हटलेलं नाही. लक्षात ठेवा. हल्लीचा काळ जर आपण बघितला तर लोकांनी कर्मकांडाला कर्मठता म्हटलेलं आहे, पण तसं नाहीये. कर्मकांड स्वतंत्र आहे आणि कर्मातिरेक म्हणजे कर्मठता आहे. एकनाथ महाराजांनी कर्मठतेचा बिमोड केलाय, कर्मकांडाचा नाही. कारण कर्मकांड हे प्रत्येकाला त्याच्या त्याच्या वर्णाश्रम धर्माप्रमाणे करणं अपेक्षित आहे. कारण सगळेच संत वारकरी संप्रदायाचे हे धर्मशास्त्र मानणारे होते. त्यामुळे त्या ठिकाणी जर आपण बघितलं तर एकनाथ महाराजांच्या या शांत वृत्तीला आव्हान देण्याच्यासाठी म्हणून हा माणूस आपल्याला सापडलेला आहे हे त्यांच्या लक्षात आलं आणि त्यांनी सांगितलं हे पैसे घ्या. तो घेऊ लागल्यानंतर त्यांनी सांगितलं असं नाही, पैठणमध्ये एकनाथ नावाचा एक भोंदू साधू राहतो, त्याला राग आणायचा आणि हे पैसे घेऊन जायचे. परत त्यांनी सांगितलं परत करण्याची पण गरज नाही, फक्त राग आणायचं. त्याला सोपं वाटलं की कोणाला तरी राग आणणं काही अवघड नाहीये. मग कुठे राहतात, वाड्याचा निर्देश केला. वाड्याकडे गेल्याच्या नंतर एकनाथ महाराज देवांची पूजा करत बसले होते. ही व्यक्ती चपले सगड देवघरात जाऊन एकनाथ महाराजांच्या मांडीवर बसला. आता 16 वेळाचा तो किती काळ, 400 वर्षांच्या पूर्वीचा काळ. पण एकनाथ महाराज चिडले नाहीत. त्यांनी सांगितलं ब्राह्मण बुवा किती तुमचं माझ्यावरती प्रेम. म्हटले चप्पल सुद्धा काढायची विसरून गेलात. तो पहिले शांत झाला. तो विचार करू लागले राग कसा नाही आला, काहीतरी अजून करावं लागेल. एकनाथ महाराजांनी सांगितलं की तुम्ही पैठणचे दिसत नाहीत. त्यांनी सांगितलं नाही, ठीक आहे थोडं जेवण वगैरे करू, प्रसाद घेऊ आणि मग आपण बोलूयात तुम्ही कशासाठी आलात ते. पण तो तोपर्यंत शांत बसणारा नव्हता, कारण त्याला पैसा पाहिजे होता. सगळ्या पंक्ती वगैरे वाढल्या, कारण एकनाथ महाराज हे सगळ्या संतांमध्ये श्रीमंत संत आहेत म्हणून रोज शेकडो लोक जेवण करायला असतात. पंक्ती वगैरे वाढल्या आणि एक शिष्ट परंपरा अशी चालत आलेली आहे
की आपल्याकडे कितीही नोकर चाकर जरी असतील तरी आपल्याकडे आलेल्या पाहुण्यांचा जर का अवमान करायचा नसेल तर घरातल्या कर्त्या स्त्रीनं किमान तूप वाढायला तरी यावं. बरं. ही एक शिष्ट परंपरा आपल्याकडे चालत आलेली आहे. तर या परंपरेचं अनुसरण करत आईसाहेब गिरजाबाईंनी म्हणजे नाथ महाराजांच्या पत्नीने तूप वाढण्यासाठी अशा खाली वाकल्या. तेवढ्या त्याच्या लक्षात आलं की ही संधी चांगली आहे. आणि तो ब्राह्मण उठला आणि आईसाहेबांच्या पाठीवर जाऊन बसला. आता गिरजाबाईंच्या पाठीवरती जाऊन बसलेला तो ब्राह्मण एकनाथ महाराज तरी चिडले नाहीत. नाथ महाराजांनी सांगितलं, गिरजाबाई आवरा, ब्राह्मण बुवा पाठीवर आहेत. आईसाहेबांनी सुद्धा सांगितलं, मी नेहमी सांगतो की एकनाथ महाराज जर शांती सागर आहेत तर गिरजाबाई ह्या शांती सरिता आहेत. त्यांनी सांगितलं की आपल्या हरीला, आपल्या मुलाला पाठीवरती घेऊन वाढायची मला सवय आहे, ब्राह्मण बुवांना खाली पडू देणार नाही. तो ब्राह्मण ओशाळला, रडू लागला. नाथ महाराजांचे पाय धरले आणि सांगितलं, म्हणले महाराज मला क्षमा करा, मला माहिती नव्हतं तुम्ही एवढ्या उच्च अवस्थेवर पोचलेले आहात. नाथ महाराजांनी सांगितलं, काही नाही, पहिले जेवण करा, प्रसाद घ्या, मग बोलू. आणि नंतर त्या ब्राह्मणांनी सांगितलं की असं असं पैशांसाठी या सगळ्या गोष्टी मी केल्या. तेव्हा नाथ महाराजांनी सांगितलं, अहो हे आधीच जर सांगितलं असतं तर मी तुम्हाला स्वतः पैसे दिले असते. हे घ्या, माझ्याकडून तुम्ही 250 रुपये घ्या, पण एक काम करा म्हणले, त्यांचे पण सोडू नका 250. ते म्हणले, कसं काय? म्हणले, मी चिडल्यासारखं काठी घेऊन तुमच्या मागे लागतो आणि तुम्ही पुढे पळा, त्यांना असं वाटेल मी चिडलो, तिकडूनही 250, इकडूनही 250 आणि तुमच्या मुलाची मुंज चांगली होईल. हा एक छोटासा प्रसंग आहे. पण या प्रसंगामधून एकनाथ महाराजांनी किती सुंदर उपदेश केलेला लक्षात घ्या. की स्थितप्रज्ञता, सुख दुःखे समे कृत्वा लाभा लाभो जया जयो, हे भगवंतानं जे गीतेमध्ये सांगितलेलं वाक्य आहे ते प्रत्यक्ष आचरण म्हणजे एकनाथ महाराजांचं जीवन आहे. म्हणजे लाभ, हानी, सुख, दुःख, त्रास या सगळ्या गोष्टींच्या पलीकडे संत महात्मे गेलेले आहेत. आणि त्यामुळे ही स्थितप्रज्ञता ही म्हणजे शांती आहे. एकनाथ महाराजांनी भागवतामध्ये फार सुंदर वर्णन केलंय की ही शांती सगळ्यांच्या मागे लागली म्हणे, की माझा स्वीकार करा. पण ह्या शांतीचा स्वीकार कोणीही केला नाही. अगदी संन्याशाकडे गेली, आणखी काही लोकांकडे गेली, पण तिचा स्वीकार कोणी केला नाही. संत महात्म्यांनी मात्र त्या शांतीचा स्वीकार केला आणि तेव्हापासूनच संत महात्म्यांच्याकडे ही शांती आहे असं नाथ महाराजांनी सांगितलं. म्हणून ते जे आचरण करतात ते लिहितात आणि जे लिहितात त्याप्रमाणे आचरण करतात. त्यामुळे अशा कधी कधी असाही एक विचार आहे की संतांच्या जीवनामध्ये एवढं दुःख असताना ते शांत आहेत. एकनाथ महाराजांच्या जीवनामध्ये एवढे दुःख आहेत तरी ते शांत आहेत. मग आमच्या जीवनामध्ये जेव्हा दुःख असतं तेव्हा आमच्या मनामध्ये ती शांती का जाणवत नाही, असा प्रश्न आपल्याला साहजिक आहे पडणं. पैठणला असा एक साधक होता की ज्याला हा प्रश्न पडला की माझं जीवन आणि एकनाथ महाराजांचं जीवन तसं बघितलं तर व्यावहारिक जीवन आहे, पण त्यांच्या जीवनामध्ये एवढी शांती आहे, सुख आहे, समाधान आहे, आणि माझ्या जीवनामध्ये दुःख, कष्ट आणि त्रास का? बरोबर. हा प्रश्न पडला. हा प्रश्न पडल्याच्या नंतर एकनाथ महाराजांच्याकडे गेला आणि सांगितलं, महाराज तुमच्या जीवनामध्ये एवढी शांती का? कारण आम्ही पाहतोय तुमच्या जीवनामध्ये सुद्धा खूप मोठं दुःख आहे, त्रास देणारे लोक काही कमी नाही आहेत. हरिपंडित महाराज जे पुत्र आहेत एकनाथ महाराजांचे ते सुद्धा नाथ महाराजांना रुसून काशीला निघून गेले होते. नंतर नाथ महाराजांनी त्यांना पुन्हा पैठणला आणलं, मोठी कथा आहे. त्यानंतर त्यांनी पुन्हा अनुग्रह घेतला एकनाथ महाराजांचा, शरणागती पत्करली आणि पुढे एकनाथ महाराजांची ही परंपरा मोठ्या थाटामध्ये हरिपंडित महाराजांनी देखील चालवली, जी की आमच्यापर्यंत चालत आली. तुमच्या जीवनामध्ये एवढं दुःख आहे आणि आमच्याही जीवनामध्ये दुःख आहे, मात्र तुम्हाला ते जाणवत नाही, आम्हाला का जाणवत? काय कारण आहे? आणि ह्याचं उत्तर आजच्याही तरुण पिढीला आणि सगळ्याच प्रेक्षकांना उपयोगी ठरणार. अगदी 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 बरोबर आहे. हा आजच्या म्हणजे संत महात्म्यांचं लिखाण असो किंवा त्यांचं चरित्र हे त्रिकाला बाधित आहे. ते कोणत्याही काळाला तसंच तंतोतंत लागू पडतं. आज आपल्याही जीवनामध्ये, प्रत्येकाच्या जीवनामध्ये काहीतरी दुःख आहे, काहीतरी चिंता आहे, पण आपल्याला ती जाणवते आणि संतांना जाणवत नाही. एकनाथ महाराजांनी सांगितलं, बाबा हे सगळं तू विचारतोयस ते सगळं बाजूला विषय ठेव, पण मला असं दिसतंय की 8व्या दिवसाचा सूर्योदय तू पाहू शकत नाहीस. घाबरला तो. म्हणजे माझं आयुष्य 7च दिवसांचं आहे. त्यांनी सांगितलं हो. मग म्हणलं जाऊ दे आता, कुठं मी तुम्हाला विचारत बसू. मी निघालो, घरी गेला. घरामध्ये रोज भांडणं असायची, नवरा बायकोची, भावाभावांची भांडणं असायची, लोकांकडून उधार घेतलेले पैसे, पण पैसे असून वापस द्यायचे, बांध कोरून कोरून स्वतःची शेती वाढवलेली,
त्या काळच्या न्यायालयामध्ये काही गोष्टी केलेल्या, या सगळ्या गोष्टींचा विचार करू लागला. मुलाबाळांना सातत्यानं रागवणं, त्यांचा लाड न करणं, या सगळ्या गोष्टींचा त्यांनी विचार केला की काय केलं आपण आयुष्यामध्ये. खरं तर प्रत्येक मनुष्य मात्रानं हा विचार केला पाहिजे. मी कोण आहे, मी काय करतोय, मी काय करायला नको, मी काय करायला हवं, हा प्रत्येक मनुष्यानं हा स्वतःला प्रश्न विचारला पाहिजे. तसा त्यांनी स्वतःला प्रश्न विचारला आणि लक्षात आलं की 7 दिवसांचं जर आयुष्य शिल्लक आहे तर आम्ही काय करावं या 7 दिवसांमध्ये. चांगलं वागावं असा त्यांनी विचार केला. पत्नीला नीट बोलू लागला, शिव्या नाही, काही नाही, हाणामारी नाही, काही नाही. भावाला सांगितलं की तुझे माझे असे वाद होते, हे आता मी मिटवतो, हे तुझं, हे माझं, सगळं व्यवस्थित. पैसे ज्यांचे होते व्याजासकट परत करून टाकले. मुलाबाळांना खेळू लागला. मनामध्ये हीच भावना आहे की 7च दिवस शिल्लक राहिलेले आहेत. मग या 7 दिवसांमध्ये मी काय करावं की जेणेकरून मला समाधान प्राप्त होईल. आणि मग 7 दिवस संपले आणि रात्री मुलाबाळांकडे बघत बघत विचार करत की आपल्याला उद्याचा सूर्योदय पाहता येणार नाही, असा विचार करत त्याला केव्हा झोप लागली कळालं नाही. पहाट झाली आणि डोळे उघडले. त्याला असं वाटलं आपण मेलेलो आहे. मात्र तो जिवंत होता. पत्नी पण विचार करू लागली की हा डोळे उघडून पडलेला काय. तेव्हा उठायला सांगितलं, उठून बसला आणि विचारलं, मी जिवंत आहे? तुम्हाला काय झालं म्हटलं म्हणायला. क्षणाचाही विलंब न करता एकनाथ महाराजांच्याकडे धावत धावत गेला. म्हटलं, तुमचं भविष्य खोटं ठरलं. सूर्योदय आणि जिवंत. तो सूर्योदय पण झालेला आहे आणि मी जिवंत पण आहे. तुमचं भविष्य नाथ महाराज खोटं ठरलं. नाथ महाराजांनी सांगितलं खोटंच ठरणार होतं. तो म्हटलं, ही काय दुटप्पी भूमिका. आधी म्हणालाच 8व्या दिवसाचा सूर्योदय पाहू शकत नाही आणि आता म्हणणार की मला हे माहिती होतं. नाथ महाराजांनी विचारलं की या 7 दिवसात तू काय केलंस. तेव्हा त्याने प्रश्न जाणला आणि त्याचं उत्तर दिलं की असं असं केलं. बायकोशी भांडलो नाही, भावाशी भांडलो नाही, मुलांचे लाड केले, समाजाशी चांगलं वागलो, जे काही त्याला वाटलं ते सांगितलं. मग एकनाथ महाराजांनी विचारलं, असं का केलंस. तेव्हा त्यांनी उत्तर दिलं, 7च दिवसांचं आयुष्य शिल्लक होतं, हा तुमचा शब्द आहे. मग 7 दिवसांमध्ये मी कसं जगावं हा मी विचार केला आणि 7 दिवस जर शिल्लक आहे तर माझ्यामुळे कोणाला त्रास नको, तर मी कोणाला सहकार्य करू शकतो का, कोणाचा त्रास दूर करू शकतो का, हा मी विचार केला. आणि हा विचार केल्याच्या नंतर मी 7 दिवस शांत राहिलो. म्हटले, त्रास झाला नाही का. म्हणले, हो त्रास झाला की. म्हणले, पण तरी सुद्धा 7च दिवस शिल्लक आहे, कशाला कोणावर चिडायचं, असा विचार केला आणि म्हणून मी शांत बसलो. नाथ महाराजांनी सांगितलं, हेच तुझ्या प्रश्नाचं उत्तर आहे. तुम्हाला विचारायला आला होतास की तुम्ही शांत कसे. तुला तरी मी 7 दिवस सांगितले. आम्ही पुढच्या क्षणाला जिवंत राहू की नाही ही आमची भावना कायम मनामध्ये असते. क्षणाक्षणाला आम्ही शांत वृत्तीनं जीवन जगत असतो. अशा विलक्षण कथा या एकनाथ महाराजांच्या जीवनात आपल्याला पाहायला मिळतात. खरंच आहे ना. आणि हाच जीवनाचा भावार्थ आहे असंही म्हणू आपण. अगदी. आपण रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये ही जे आहे काय म्हणतो घटना, एकनाथ महाराजांनी त्याला जो दृष्टांतच दिला थोडक्यात असं, हे जर आपण अपनावलं आणि रोज त्यावर अंमल करून वागायला लागलो तर निश्चितच. एकनाथ महाराजांचं जीवन हे आदर्श गृहस्थाचं जीवन आहे. म्हणून तुम्ही जर बघितलं तर एकनाथ महाराजांचा प्रपंच आणि परमार्थ या दोन्ही उच्च प्रतीचा आहे असं आपण पाहू शकतो. म्हणजे सामान्य लोकांना असं वाटतं की प्रपंच करताना परमार्थ आड येऊ शकतो, परमार्थ करताना प्रपंच आड येऊ शकतो. मात्र एकनाथ महाराजांनी सांगितले, चित्तवृत्ती जर का भगवंताच्या तत्वापाशी तुमची स्थिर असेल तर तुमचा प्रपंचच परमार्थ होऊन जातो. प्रपंच खणोनी सांडावा मग परमार्थ मांडावा, हा संदेही न लगे करावा, प्रपंचूची आघवा परमार्थ होय. किंवा गृहाश्रमो न संडिता कर्मरेखा नुलांडिता, निज व्यापारी वर्तता बोधू सर्वथा न मिळे, असं नाथ महाराजांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे आदर्श गृहस्थ जीवन कसं असावं हे जर आपल्या समोर आदर्श आज जर कोणी दिसत नसेल तर आपण एकनाथ महाराजांचं चरित्र वाचलं पाहिजे. एकनाथ महाराजांच्या चरित्रातून अशा इतक्या विलक्षण गोष्टी आपल्याला प्राप्त होतील की कोणत्या प्रसंगामध्ये आपण कसं वागलं पाहिजे हे आम्हाला एकनाथ महाराजांचं चरित्र शिकवतं. त्यामुळे मी नेहमी सांगतो की जो कोणी गृहस्थ आहे आणि भगवंताची भक्ती करणार आहे त्यांचा आदर्श हे शांतीब्रह्म एकनाथ महाराजांचं जीवन आहे. खरंय. अशी कुठलीही समस्या नाही, असे कुठलेही प्रॉब्लेम नाही
ज्याचं उत्तर आपल्याला एकनाथ महाराजांच्या चरित्रातून, जीवनचरित्रातून सापडणार नाही असं. खरं अद्भुत असंच आहे आणि खूप सोपं करून सांगितलं एकनाथ महाराजांनी. जसं तुम्ही म्हणालात, आधी स्वतः करायचं आणि ते मग सांगायचं आणि जे सांगतो ते आपण स्वतः करायचं. तर अगदी तसंच आणि खूप सोपं, म्हणजे त्याला म्हणून आपल्या खूप सिंपल, की अगदी म्हणजे काय कर्मकांड म्हणा, भक्ती मार्ग म्हणा आणि प्रपंच आणि परमार्थ दोन्ही एकाच वेळी सायमल्टेनियसली आपण चालवू शकतो, हे एकनाथ महाराजांचं आयुष्य बघून आपल्याला निश्चितपणे कळतं. त्यामुळे खूप प्रसंग असे आहेत की प्रपंच आणि परमार्थ या दोन्हींचं एकत्रीकरण एकनाथ महाराजांच्या जीवनामध्ये आहे. आणि त्यांचं चरित्र जसं जसं आपण वाचत जाऊ, जसं जसं पुढे जाऊ, तसं तसं आपल्याला कळत जातं की एकनाथ महाराजांचं विश्व किती व्यापक आहे. कारण मी सुरुवातीला सांगितलं की फार 4-5 गोष्टी आम्हाला माहिती आहेत एकनाथ महाराजांच्या जीवनातल्या. म्हणून प्रत्येकानं एकनाथ महाराजांचं जीवन एकदा जाणून घेतलं पाहिजे, त्यांचं चरित्र एकदा वाचलं पाहिजे. आणि हे चरित्र वेगवेगळ्या प्रकारे आहे. आणि एक सुदैव असं आहे आपलं की एकनाथ महाराजांचं चरित्र जेवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आज उपलब्ध आहे, तेवढं वारकरी संप्रदायाच्या एकाही संतांचं चरित्र उपलब्ध नाहीये. एकनाथ महाराजांचं एवढं उपलब्ध आहे, तर त्याचा फायदा आपण करून घेतला पाहिजे. आमच्या जीवनाला हा चरित्रभाग कसा लागू होतो याचं चिंतन केलं पाहिजे. म्हणजे आपलंही जीवन निश्चितपणे त्यांच्यासारखं एवढं दिव्य असू शकणार नाही, आपली तेवढी पात्रता नाहीये. मात्र त्यांच्या मागोवा त्यांचा घेत जर आपण गेलो तर निश्चित आपल्या जीवनामध्ये सुवर्ण काळ आल्याशिवाय राहणार नाही. खरंय, अगदी अद्भुत. एकनाथ महाराजांचा उल्लेख, त्यांचं आयुष्य आणि त्यांनी केलेलं संत साहित्य म्हणा आणि समाज जागृती. एकनाथ महाराजांचं एक वैशिष्ट्य, जसं तुम्ही सांगितलं की ते स्वतः करायचे आणि सांगायचे आणि शांती ब्रह्म हे तर आहेच. आणि आपल्या प्रेक्षकांना कळलंच असेल की शांत कसं राहावं आयुष्यामध्ये प्रत्येक समस्येवर. एकनाथ महाराज ज्यावेळी पैठणमध्ये राहत होते, आणि पैठणकरच एकनाथ महाराज म्हणजे त्यांचा संसार म्हणा, प्रपंच, परमार्थ, त्यांच्या ज्या कथा आहेत, अगदी पांडुरंगापासून ते पांडुरंगाची मूर्ती त्यांच्या पंजोबांनी जी परत आणली, हे सगळं पैठणमधूनच घडलं. अशी एक कथा आहे आणि त्याचे पुरावे देखील आता तुमच्याकडे आहेतच. श्रीखंड्याच्या रूपामध्ये साक्षात पांडुरंगाने 12 वर्ष पैठण येथे सेवा केली आणि तो रांजण भरला, आम्हाला माहिती आहे. पण ते काय आहे? भगवंताचा एक स्वभाव आहे, तो कधीही स्वतःवरती कर्ज ठेवत नाही. एकनाथ महाराजांच्या भक्तीचं ऋण भगवंतावरती एवढं झालं होतं की त्या ऋणातून उतराई होण्यासाठी भगवंत एकनाथ महाराजांच्याकडे आला. आता हा सुद्धा एक भाग असा आहे की एकनाथ महाराजांच्याकडे भगवंत श्रीखंड्याच्या रूपात 12 वर्ष पाणी भरायला होते एवढंच लोकांना माहिती. पण त्याच्या आधी 24 वर्ष वेगवेगळ्या रूपामध्ये एकनाथ महाराजांच्याकडे भगवान राबले, सेवा केली, हे लोकांना माहिती. हे कुठंच ऐकण्यातही नाही. अगदी विठ्ठल हे नाम धारण करून एकनाथ महाराजांच्या कीर्तनामध्ये भगवान टाळ घेऊन उभं राहत होते. ही सेवा पहिली 12 वर्ष केली. केशव हे नाम धारण करून एकनाथ महाराजांच्या देवघरामध्ये एकनाथ महाराजांना पूजेमध्ये मदत करायची. ही सेवा एकनाथ महाराजांच्याकडे पुढचे 12 वर्ष केली. आणि त्याच्या पुढचे 12 वर्ष म्हणजे श्रीखंड्या चंदन उगाळूनी करी वस्त्र गंगातीरी धुत असे. तो रांजण आजही बघायला मिळतो. हो, अगदी आजही तो आपल्याला पाहायला मिळतो. जमिनीमध्ये 3 परस म्हणजे 21 फूट खोल असा तो जमिनीमध्ये रांजण आहे. आणि तो भरायचं एवढं रांजण लागण्याचं कारण असं आहे की एकनाथ महाराजांच्याकडे रोज शेकडो लोक येत होते. मग त्यांच्या स्नानासाठी, देवपूजेसाठी, स्वयंपाकासाठी पाणी साठवण्याचं ते स्थान होतं. आणि म्हणून भगवंतानं त्यामध्ये पाणी भरलं. आजही तो परमात्मा येतो आणि त्याची कावड पडल्यानंतर तो रांजण भरतो. म्हणजे आजही एकनाथ महाराजांच्या समाधीला 425 वर्ष होऊन गेले. आजही परमात्म्याची कावड आल्याशिवाय तो रांजण भरत नाही. आणि जोपर्यंत रांजण भरत नाही तोपर्यंत आम्ही एकनाथ षष्ठीचा उत्सव सुरू करत नाही. किती अद्भुत आहे. म्हणजे आजही आपल्याला अनुभवायला मिळतं. अगदी खूपच सुंदर हे. आणि प्रत्येकाने जाऊन एकदा तरी पाहायला हवा. निश्चित. खूप छान. आणि एकनाथ महाराजांच्या वस्तू म्हणा, त्यांचं संत साहित्य तर आहे. आजही वाड्यामध्ये तुम्ही तसंच्या तसं ठेवलंय आणि ती परंपरा तर तुम्ही चालवता, म्हणून आम्हाला हे पाहायला आणि ऐकायला मिळतंय. निश्चित. आणि नक्कीच हे तुमचं खूप मोठं योगदान आहे. उलट मी समाजाला आवाहन करेल की आपण जरूर पैठणला या. कारण पैठण हे अद्भुत असं स्थान आहे, ज्याला दक्षिण काशी म्हटलेलं. म्हणजे एकनाथ महाराजांच्या आधी सुद्धा पैठणला अनन्यसाधारण महत्व होतंच. म्हणजे वाराणसीला उत्तर काशी आणि पैठणला दक्षिण काशी म्हणतात. वाराणसीला एक सुप्रीम कोर्ट शास्त्राचं होतं
आणि ते उत्तरेतलं आणि दक्षिणेमधलं सुप्रीम कोर्ट म्हणजे पैठण, शालिवाहन राजाची ती राजधानी आहे आणि पैठणी साडीसाठी सुद्धा प्रसिद्ध आहे. अनेक आजही गोष्टी तिथे आहेत जिथे भगवान ज्ञानोबारायांनी रेड्याच्या मुखातून वेद वदवले, ते स्थान त्या ठिकाणी आहे. एकनाथ महाराज आणि परमात्मा 36 वर्ष जिथे वावरले, तो नाथ महाराजांचा वाडा तिथे आहे. नंतर ज्या सहाणेवरती चंदन उगाळलं ती सहाण तिथे आहे. ज्याच्यामध्ये भगवान श्रीकृष्ण गुप्त झाले तो खांब तिथे आहे. ज्याच्यामध्ये ज्याला टेकून एकनाथ महाराज प्रवचन करायचे तो पुराण खांब त्या ठिकाणी आहे. ज्या विजय पांडुरंगाची एकनाथ महाराजांनी पूजा केली ती विजय पांडुरंगाची मूर्ती त्या ठिकाणी आहे. एकनाथ महाराजांच्या पादुका ज्या पंढरपूरला आषाढी एकादशीसाठी जातात त्या पादुका सुद्धा त्या गावातल्या नाथ मंदिरामध्ये आहेत. भगवान दत्तात्रेयांनी जिथे चोपदारकी केली ते स्थान त्या ठिकाणी आहे. अशा पद्धतीनं गोदावरी माता एकनाथ महाराजांच्या प्रवचनाला येत होती, ते स्थान सुद्धा त्या प्रवचनाचं स्थान त्या ठिकाणी आहे. म्हणून आपल्या या पॉडकास्टच्या माध्यमातून मी सर्वांना आवाहन करतो की आपण जरूर पैठणला या आणि एकनाथ महाराजांच्या या समाधी स्थानासह या सगळ्या गोष्टींचा आपण अनुभव घेतला पाहिजे. निश्चितच, कारण खूप अद्भुत असं स्थान आहे ते. अगदीच. एकनाथ महाराज म्हटलं की भारूड, भारूड हे खूप प्रसिद्ध असं आहे. भारूड म्हणजे विनोदी शैली थोडी होती आणि सामाजिक जी परिस्थिती होती त्याचाही प्रभाव एकनाथ महाराजांच्या भारुडांमधून आपल्याला दिसून येतो. समाज प्रबोधनाचं कार्य आता जसे म्हणजे दूरदर्शन म्हणा, आपल्याला मोबाईल आहे, त्यावेळी ते नव्हतं, पण त्याच सारखं प्रभावी माध्यम भारूड म्हणून उपयोगात यायचं. बरोबर. अगदी बरोबर आहे का? मनोरंजनाच्या माध्यमातून परमार्थ असं आपण म्हणू शकतो. मात्र हा रूपकलंकार आहे. भारूड म्हणजे रूपकलंकार. बहुरूढ ते भारूड म्हणजे लोकांच्या मध्ये जे खूप मोठ्या प्रमाणामध्ये रूढ झालेलं आहे त्याला भारूड असं म्हणतो आपण. तर हे भारूड नाथ महाराजांचं जे आहे ते नाथ महाराजांच्या कालखंडाचा तो परिणाम आहे. बहामनी राजवट जी होती, मुस्लिमांचं आक्रमण होतं, त्यामुळे समाजाला फार सहजासहजी काही परमार्थ करता येत नव्हता. मग सांसारिक गोष्टी चालू आहेत हे दाखवून त्याच्या माध्यमातून परमार्थ सांगायचा ही नाथ महाराजांची भूमिका होती. आणि मानसिकता समाजाची एकनाथ महाराजांनी ओळखली होती की लोकांना संसारामध्ये खूप रस आहे, त्यामुळे संसारातल्या गोष्टी सांगता सांगता त्यांच्या परमार्थ गळी उतरवायचा. ही जर भूमिका आपण धारण केली तर समाज हा परमार्थाकडे वळेल हे एकनाथ महाराजांनी जाणलं आणि म्हणून त्यांनी भारुडांची रचना केली. अगदी आपण जर बघितलं तर सांगते तुम्हा वेगळे निघा, वेगळे निघून संसार बघा. म्हणजे एकत्र कुटुंबातली एक स्त्री आपल्या नवऱ्याला सांगते की तुम्ही एकत्र कुटुंबात राहू नका, स्वतंत्रतेनं परमार्थात प्रपंच करा आणि मग बघा किती मजा त्या संसारामध्ये येते. हे व्यावहारिक आपला दृष्टिकोन झाला. मात्र याचा पारमार्थिक अर्थ असा आहे की आपणच आपल्या जीवनाकडे साक्षी भावानं बघायचं. म्हणजे मीच माझं जीवन एक त्रयस्थ म्हणून बघायचं. मग आपल्याला कळतं की त्यामध्ये काय चुका आहेत आणि काय बरोबर आहे, की त्याच्या पाठीमागची भूमिका आहे. अगदी प्रसिद्ध भारूड जर आपण बघितलं तर नाथ महाराजांचं एक लोकांचं आवडतं भारूड विंचू चावला, विंचू चावला, तो पण विषय आहे. किंवा ते सर्वात जास्त प्रसिद्ध आहे. किंवा देवीचं रूप करत असताना सत्वर पावगे मला भवानी आई रोडगा वाहीन तुला. आता ही तर गमतीशीर विषय आहे. सासरा माझा गावी गेला तिकडेच खपवी त्याला भवानी आई रोडगा वाहीन तुला. सासू माझी जाच करते लवकर निर्दळी तिला भवानी आई रोडगा वाहीन तुला. जाऊ माझी फडफड बोलते बोडकी करग तिला भवानी आई रोडगा वाहीन तुला. नणंदेचे पोर किरकिर करते खरूज होऊ दे तिला भवानी आई रोडगा वाहीन तुला. दादला मारून आहुती देईन मोकळी करग मला भवानी आई रोडगा वाहीन तुला. एका जनार्दनी सगळेच जाऊ दे एकटीच राहू दे मला भवानी आई रोडगा वाहीन तुला. सामान्य लोकांच्या आवडीचं म्हणजे विडंबनातून त्यांनी समाज अगदी की याच्यातली सासू कोण आहे, सासरा कोण आहे, नंतर जाऊ कोण, षड्रिपू म्हणू आपण. वेगवेगळा विषय त्याच्यामध्ये चिंतन करण्यासारखा खूप विषय आहे. पण या सगळ्या गोष्टी नाथ महाराजांनी सांसारिक गोष्टींचा आधार घेऊन लोकांच्या मनामध्ये ठसवण्याचा प्रयत्न केला. ते प्रसिद्ध काळापेक्षा खूप पुढे होते. अगदी आजही ते तंतोतंत लागू पडते. बरोबर. हे जे तुम्ही आता भारूड जे म्हणालात ना ते अगदी आताही लागू पडते. आणि तेच म्हणजे काय म्हणू की तीच मतं असतील आणि आपण त्याला अशी आपली लेंथ जुळते. ते एवढा पुढचा विचार त्यांनी करून ठेवला होता. एकनाथ महाराजांचा नीती नावाचा एक छोटासा ग्रंथ म्हणूयात आपण. वास्तविक तो अभंग म्हणू शकतो. पण कोणत्याही ग्रंथाची सुरुवात जर तो ग्रंथ असेल तर मी अमुक एक ग्रंथ सांगत आहे असं म्हणून सुरुवात केली जाते. म्हणून अभंग जरी असला तरी मी त्याला ग्रंथ म्हणतो. वारकरी संप्रदायातला सर्वात छोटा ग्रंथ असाही आपण त्याला म्हणू शकतो, ज्याला एकनाथ नीती असं आपण म्हणू शकतो. एकनाथ महाराजांच्या गाथेमध्ये तो आपल्याला पाहायला मिळेल.
नीती सांगतो ऐका एक दास सभेचा सेवक मन मारू नका एक कोणी एक, अशी त्याची सुरुवात आहे. त्याच्यामध्ये नाथ महाराजांनी सांगितलंय अगदी आत्ताच्या काळातला विचार जर केला तर लाच खाऊ नये, भलते वरी पडू नये, अनाचार करू नये, कपट मनी धरू नये, सभा देखून लाजू नये, या सगळ्या गोष्टी आजही आपल्यासाठी प्रेरणादायी आहेत. आणि ह्या गोष्टी 400 वर्षांपूर्वी एकनाथ महाराज मांडतात म्हणजे त्यांची विचाराची क्षमता किंवा काळाच्या पुढे बघितली तर दूरदृष्टी त्यांची खूप असल्यामुळे, कारण त्या काळात एवढं प्रचलित नव्हतं, पण आता अगदी तंतोतंत लागू पडतं. सगळ्या गोष्टी एकनाथ महाराजांच्या ज्या या मी सांगितल्या त्या आजही लागू होतात. लाच घेऊ नये ही गोष्ट आजही तेवढीच लागू आहे जेवढी जास्त लागू आहे असं आपण म्हणू शकतो. म्हणून त्रिकाला बाधित आहे संतांचं वाङ्मय हे, आणि आपल्यासाठीच करून ठेवलं होतं असंही म्हणू. अगदी बरोबर आहे. म्हणजे एखादा माणूस जर सभेमध्ये बोलताना लाजू लागला तर त्याला ही प्रेरणा देणारं वाक्य आहे की सभा देखून लाजू नये. म्हणजे या सगळ्या गोष्टी तुम्ही बघा. त्यामुळे त्यांच्या लिखाणामध्ये विलक्षणता आहे. त्यामुळे अभ्यासकांनी आजपर्यंत एकनाथ महाराजांच्या वरती जेवढं लिखाण केलंय तेवढं इतरत्र कोणावरही केल्याचं दिसत नाही. कारण साहित्य संपदाच विपुल आहे. गवळणी त्याही तितक्याच सुंदर, ज्या आजही गायल्या जातात. अर्थात त्याच्यामध्ये थोडासा एक भाग असा झालाय की एका जनार्दनी म्हणजे गवळण असं एक सूत्र बनल्यामुळे आता त्याच्यामध्ये काय होऊ लागले की कोणीही स्वतःचं लिखाण करायचं आणि खाली एका जनार्दनी लिहून टाकायचं. काही भाविकांना असा प्रश्न पडतो की अशी भाषा म्हणजे आजच्या भाषेमध्ये जर आपण बघितलं अतिशय व्हल्गॅरिटी आपल्याला काही गवळणींमध्ये पाहायला मिळते, ज्याला गवळण म्हटलंय, आणि ते एकनाथ महाराजांचं नाव खाली एका जनार्दनी लिहिल्यामुळे आपल्याला वाटते. मात्र ते एकनाथ महाराजांनी लिहिलेलं नाहीये. सगळ्याच एका जनार्दनी ह्या ज्या कृती आहेत या एकनाथ महाराजांच्या नाहीयेत. तर एकनाथ महाराजांच्या नावाने जर लिहिले तर त्या खपतील म्हणून लोकांनी शेवटी एका जनार्दनी वर काहीही आपल्याला केल्याचं जाणवतं. त्यामुळे सगळ्याच गवळणी ज्याला एका जनार्दनी खाली उपाधी लावलेली त्या एकनाथ महाराजांच्या नाहीयेत. त्यामुळे त्याचं सौष्ठव आपण बघितलं पाहिजे. ते भाषा सौष्ठव काय आहे, कशा पद्धतीनं त्या शब्दांची रचना आहे, वारकरी संप्रदायाच्या तत्वज्ञानाशी या गवळणींचा विचार मेळ खातो का, या सगळ्या गोष्टींचा विचार करून आपण बघितलं पाहिजे की ही गवळण एकनाथ महाराजांची असू शकते का. बऱ्याच लोकांचे फोन येतात, संपर्क करतात लोक आणि सांगतात की एकनाथ महाराजांचं अमुक एक भारूड आम्ही बसवणार आहेत आणि आम्हाला याचं विवरण करून सांगा. मग जेव्हा आपण त्यांनी सांगितलेली गवळण किंवा भारुड ऐकतो तेव्हा प्रश्न पडतो की हा एकनाथ महाराजांना का वाटतंय. कारण एकनाथ महाराजांचं नावावरती खूप गोष्टी खपवल्या जातात जेव्हा की त्या सगळ्याच गोष्टी एकनाथ महाराजांच्या नसतात. मग लोकांना प्रश्न पडतो की नेमकं कुठे सापडायचं, कुठे शोधायचं. तर एकनाथ महाराजांच्या गाथेमध्ये ज्या अभंग, गवळणी आणि भारुड उपलब्ध आहेत त्याच एकनाथ महाराजांच्या आहेत असं आपण मानू शकतो. म्हणजे एकनाथ महाराजांच्या ग्रंथामध्ये, गाथेमध्ये. एकनाथ महाराजांची गाथा ही साधारणतः 4000 अभंगांपेक्षा जास्त मोठी आहे. वारकरी संप्रदायामध्ये 2च संत असे आहेत की ज्यांच्या गाथा ह्या 4000 अभंगांच्या वर उपलब्ध आहेत. एकनाथ महाराज पहिले आहेत आणि तुकाराम महाराज दुसरे. 4000च्या वर या दोघांचे अभंग आहेत. बाकी सगळ्या संतांनी 2500, 2000 आणि काही संतांचं तर एक अभंग आहे उपलब्ध. उपलब्ध व्यतिरिक्त त्यांनी लिखाण खूप करून ठेवलं असेल, पण आज जे आपल्याला उपलब्ध आहे त्याचा विचार केला तर या 2च संतांचे गाथे हे मोठ्या प्रमाणात, ही पांडुरंग कृपाच म्हणायची सगळ्या जनमानसांसाठी. अगदी. आणि एकनाथ महाराजांचं स्वतःचं साहित्य तर आहे, पण ज्ञानेश्वरीच्या बाबतीत तुम्ही आता मगाशी उल्लेख केला तर ती ज्ञानेश्वरी पण आता जी आपल्याला पाहायला मिळते सुस्थितीत म्हणून ती पण एकनाथ महाराजांनी. शेवटी आपण ज्या 4 ओव्या ज्ञानेश्वरीच्या पारायणानंतर वाचतो त्या एकनाथ महाराजांच्या ओव्या आहेत. त्यांनी ज्या लिहिल्यात त्या पद्धतीनं आज त्या वाचाव्या लागतात, अशी परिस्थिती आहे. एकनाथ महाराजांचं साहित्य आपण बोललो आणि खरंच आहे ना, समुद्र आहे तसं आहे ते साहित्य. त्याचा ना अंत ना पार, इतकं म्हणजे गहन आहे आणि सगळ्या सर्वसामान्यांना उपयोगी असंच आहे, साध्या लँग्वेज सोप्या भाषेमध्ये असं. एकनाथ महाराजांची कीर्तनं पण खूप प्रसिद्ध होती. आता भारुड, गवळणी आपण बोललो, त्यांचं एक शेवटचं कीर्तन म्हणू किंवा गोदावरी तीरी समाधी घेण्याआधीचं, तर ते खूप प्रसिद्ध आहे. त्याबद्दलही तुम्ही थोडंसं. एकनाथ महाराजांनी फाल्गुन वद्य षष्ठीला समाधी घ्यायचं ठरवलं. फाल्गुन वद्य षष्ठीच का, तर फाल्गुन वद्य षष्ठी हा कालखंड हा एकनाथ महाराजांच्या जीवनात खूप वेगळ्या पद्धतीनं महत्वाचा आहे. एकनाथ महाराजांच्या सद्गुरू जनार्दन स्वामींचा जन्म फाल्गुन वद्य षष्ठीलाच.
एकनाथ महाराजांना दत्तात्रयांचं सर्वप्रथम दर्शन फाल्गुन वद्य षष्ठीलाच, जनार्दन स्वामींची समाधी फाल्गुन वद्य षष्ठीलाच, एकनाथ महाराजांना अनुग्रह दिला ती तिथी सुद्धा फाल्गुन वद्य षष्ठी. 6 आकडा हा एकनाथ महाराजांशी फार जवळ आहे. आणि एकनाथ महाराजांनी समाधीच्या तिथीला घेतली ती सुद्धा तिथी फाल्गुन वद्य षष्ठी. आजही आपण ज्ञानेश्वरीची जी जयंती साजरी करतो भाद्रपद वद्य षष्ठी, ती सुद्धा कपिला षष्ठीच आहे. त्यामुळे या षष्ठीच्या दिवशी आपण समाधी घ्यावी असा विचार एकनाथ महाराजांनी केला. आणि समाधी घेत असताना शेवटचं कीर्तन त्यांनी लक्ष्मी तीर्थावरती केलं. आणि लोकांनी विचारलं, नाथ महाराजांची निर्वाणीची भाषा बघितल्याच्या नंतर लोकांच्या लक्षात आलं की एकनाथ महाराजांचं आजचं बोलणं नेहमीच्या बोलण्यापेक्षा थोडंसं वेगळं आहे, म्हणजे उपसंहाराचं बोलणं आहे असं आपण म्हणू शकतो. तर तो प्रश्न त्यांना पडला आणि त्यांनी विचारलं की महाराज तुमच्यासारख्या संतांचं येणं कशासाठी आहे. तेव्हा एकनाथ महाराजांनी फार सुंदर उत्तर दिलं. जै धर्माची वाट मोडे अधर्माची शीग चढे, तै आम्हा येणे घडे संसार स्थिती, आम्हा का संसारा येणे. हरिभक्ती नामस्मरणे जडजीव उद्धरणे, नामस्मरणे करुणी सर्व कर्म ब्रह्मस्थिती, प्रतिपादाव्या वेदोक्ती हेची एक निश्चिती करणे आम्हा. नानामते पाषांड कर्मठता अतिबंड, तयाचे ठेचणे तोंड हरिभजने. अशा पद्धतीनं उत्तर दिलं आणि नंतर लोकांचं समाधान झालं. आणि मग एकनाथ महाराजांनी जलसमाधी घेतली. अशी त्यांच्या समाधीची आणि कृष्ण कमला तीर्थी चरणनाथांचे उद्धरी जगाचे कलिदोष. लक्ष्मी तीर्थावरती शेवटचं कीर्तन करून कृष्ण कमला तीर्थावरती एकनाथ महाराजांनी जलसमाधी म्हणजे गोदावरीमध्ये स्वतःचं समर्पण केलं. खूप सुंदर, अद्भुत. आता आजही त्या समाधीच्या ठिकाणी पादुका वगैरे आहेत. हो, हरिपंडित महाराजांनी म्हणजे एकनाथ महाराजांच्या पुत्राने त्या पादुकांची स्थापना त्या ठिकाणी केली. त्याच्या बाजूला हरिपंडित महाराजांची पण समाधी आहे. बरीचशी मंडळी जी ती या गोष्टीवर कदाचित विश्वास ठेवणार नाही. त्यांना असं वाटेल की एकनाथ महाराज 400 वर्षांपूर्वी होऊन गेले आणि आता कसं देतात. पण असे अनेक लोकांचे अनुभव आहेत